आपल्या रोजच्या जीवनातील रोजच्या आहारात वापरला जाणारा हा कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे. परंतु हा कढीपत्ता आपण खात नाही. पण हा कढीपत्ता खाण्यासाठी आज आपण एक आहारात वापरण्यात येणारी रोजच्या तोंडीला लावण्यासाठीची एक चटणी बनवणार आहोत. ही चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कढीपत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यावं. तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे. आता या गरम तेलामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊ. शेंगदाणे आपले चांगले तेलामध्ये तळलेले आहे. आता ते आपण बाजूला काढून घेऊ. त्यानंतर या गरम तेलामध्ये आपण 2 चमचे खोबऱ्याचा खीस घेऊ व तोही चांगला असा फ्राय करून घेऊ. खोबऱ्याचा खीस आपला चांगला फ्राय करून झालेला आहे. आता तो बाजूला काढून घेऊ व उरलेल्या तेलामध्ये 2 चमचे डाळ किंवा फुटाण्याची डाळ ही तळून घेऊ. तळून झाल्यानंतर तीही आपण बाजूला काढून घेऊ. त्यानंतर राहिलेल्या तेलामध्ये आपण उडदाचे दाणे तळून घेऊ. आता आपण तीळही भाजून घेऊ. याच पद्धतीने चांगले तीळ फ्राय करून घ्यायचे आहेत. नंतर फ्राय केलेले तीळ आपण आपल्या सामग्रीमध्ये काढून घेऊ. आता आपण तेल घेऊ थोडेसे. त्या तेलामध्ये जिरे तळून घेऊ. त्याचबरोबर लसूणही भाजून घेऊ. लसूण चांगला भाजायचा आहे. लसूण व जिरे भाजून झाल्यानंतर ते बाजूला काढून घेऊ. त्यानंतर आपण एकदम थोड्याशा तेलामध्ये आपला सुकवलेला कढीपत्ता हा चांगला फ्राय करून घेऊ. कढीपत्ता असा भाजायचा आहे की त्याचा क्रंचीनेस आला पाहिजे. आता आपली सर्व सामग्री तयार आहे. आता ही सर्व तळलेली सामग्री आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपला तळलेला कढीपत्ता घेऊ. थोडीशी चिंच टाकायची आहे. त्यानंतर थोडंसं मीठ चवीनुसार व लाल तिखट घेऊन हे सर्व मिश्रण आता आपण बारीक करून घेऊ. आता आपली तयार झालेली आहे ही कढीपत्त्याची थोडीशी दाणेदार असणारी अशी चटणी. या पद्धतीने आपण एकदा कढीपत्त्याची चटणी बनवून पहा व खाऊन पहा आणि आवडली तर नक्की कमेंट करून सांगा.